नमस्कार मैत्रिणींनो. तसा तर जांभळाचा सीझन आणि उन्हाळा दोन्ही संपत आलेले आहेत, पण माझ्या रीलमध्ये ना सारखे ते जामून शॉर्ट्स येत होते. त्याच्यामुळे ते केल्याशिवाय काही मला राहवलं नाही. म्हणून म्हटलं चला तर मग करूयात सुरुवात आजच्या एक छानशा आणि मस्त हेल्दी रेसिपीला. आपण करणार आहोत जामून शॉर्ट. ते करण्यासाठी काय काय साहित्य लागेल, मी इथं पाव ते अर्धा किलोच्या आसपास जांभळं घेतले चांगले, 2 लिंब घेतले, छोटे आहेत म्हणून 2 घेतले आणि काळं मीठ घेतले, चवीनुसार साखर लागेल. तर आता काय करायचं आहे, काही नाही, सगळ्यात सोपं आणि मस्त. हे जांभळं जे आहेत ते अशा पद्धतीने कट करून घ्यायचे. आता तुम्हाला तर माहिती आहे विटॅमिन सी, आयर्न, फायबर आणि अँटीऑक्सिडंट असलेले जांभळं हे किती फायदेशीर असतात. त्याच्यात फायबरही भरपूर आहे, रोगप्रतिकारक शक्तीही आहे. हे पहा, अशा पद्धतीने मी चिरून घेतलेले आहे. पचनही याच्यामुळे सुधारतं, त्वचा आणि केसांनाही फायदे होतात. म्हणून आपण आज हे शॉर्ट्स करणार आहोत. याच्यामध्ये हे असे चिरून घेतलेले जे आपले जांभळं होते ना, ते मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सगळे घालून घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये लिंबू तुम्हाला मी अर्ध पिऊन दाखवते, पण छोटे लिंब असल्यामुळे आणि रस कमी असल्यामुळे मी 2 लिंब घेतले. मोठा असेल, रसरशीत असेल तर एकच घालाल. याच्याने काय होतं ना, जांभळाचा जो तुरटपणा आहे ना त्याला छान आंबट चव येते. आणि इथं मी 1 ते 1.5 चमचा साखर घातली. नसेल घालायची नका घालू, पण छान आंबट गोड चव येते याच्याने. आणि 1.25 चमचा मी काळं मीठ घातलंय. साधं मीठ नाही, काळं मीठ घालायचं. याच्यामध्ये साधं मीठ वापरू नका, याच्याने खूप छान चव येते. आता हे आपण काय करणार आहोत, छानसं असं मिक्सरला वाटून घेणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीने छान प्युरी होते. साखर असल्यामुळे ना ते छान ब्लेंड होतं आणि एकदम सॉफ्ट असं त्याची प्युरी तयार होते. आता इकडे आपण ग्लासच्या डेकोरेशनची तयारी करून घेणार, कारण दिसायलाही छान दिसलं पाहिजे की नाही. म्हणून हे आता मी थोडंसं काळं मीठ आणि तिखट घेतलंय, ते एकत्र कालवायचं आणि थोडंसं लिंबू आपल्या ग्लासला लावून मग त्याच्यामध्ये ते फिरवून घ्यायचं. आता हे जे आहे ना, याच्याने काय होतं, हिमोग्लोबिन पण वाढतं. दुसरं म्हणजे तुमचं उन्हाळ्यामध्ये जे त्रास होतात त्याच्याने थंडावा मिळतो. हृदयासाठी पण खूप उपयुक्त आहे. हे पहा, अशा पद्धतीने मी लिंबू लावून घेतलंय आणि आता त्याला पूर्णपणे ग्लास त्याच्यामध्ये असा बुडवून गोल फिरवून घ्यायचा. फक्त काहीच करायचं नाही. हे डेकोरेशनसाठी करते, तुम्ही नाही केलं तरी चालेल, पण दिसायला सुंदर दिसतं. हे पहा, अशी छानशी प्युरी तयार झालेली आहे. आता आपण ती अशी ग्लासमध्ये ओतून घेणार आहोत. हे पहा, हा घट्टच असतो. शॉर्ट्स आहेत हे, त्याच्यामुळे हे घट्ट असतात. तुम्ही याला सोड्याबरोबर सुद्धा, आता हा जो आहे ना, हे सोड्यामध्ये हा ग्लास असाच टाकायचा सोड्याच्या ग्लासमध्ये आणि तो प्यायचा. ते लिंबू सोडा आपण जसं पितो ना, तसा हा जामून सोडा होईल आणि छान लागेल. हे जे छोटे छोटे ग्लास आहेत, मोठ्या ग्लासमध्ये ओतायचं आणि प्यायचं. हे पहा, अशा पद्धतीने आपले जामून शॉर्ट्स तयार आहेत. चला तर मग आता तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तुम्ही कमेंट करत